अंबर सा लगता मेरी राहों में फूलों का रास्ता तारों का अंबर सा लगता मेरी राहों में फूलों का रास्ता आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। हे जे CapCut आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। जर तुम्ही नसले तर तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता। आणि ह्या व्हिडिओचं जे मटेरियल आहे ऑल मटेरियल ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। तर टेलिग्राम चॅनलची खाली लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो जॉइन करू शकता। तर आता सिंपली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे CapCut आहे इथे ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। 9.16चा रेशो आहे, इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे। जर इथून तुमचा फोटो नीट नसेल बसत तर दोन्ही बोटांनी अशावेळी सेट करू शकता तुम्ही। त्याच्यानंतर इथून बॅक करायचे आणि तुम्हाला आता इथे ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि आपण जो बीटमार्क व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे। इथून हा बीटमार्क व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन मिळून जाईल। तर हा जो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढं आपलं सॉन्ग आहे तेवढी ह्या फोटोची जी लेंथ आहे त्या अशावेळी न्यायची। इथून लेंथ नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं, पुन्हा आहे ना ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तुम्हाला जो हा बीटमार्क व्हिडिओ दिला आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा 12 बीट असतील। तर ह्या बीटमार्क व्हिडिओनुसार आपले हा जो फोटो आहे वरचा आपण ॲड केलेला तो इथून कट करायचा जसे ते मी सांगत आहे तशा प्रकारे। तर सिंपली आपल्याला आता काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बघायचे की ना जो आपला बीटमार्क व्हिडिओ आहे तो त्यामधले जे बीट आहे ते कोठे कोठे चेंज होत आहे ते तुम्ही बघू शकाल की थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा इथून चेंज होते। तर हा जो फोटो आहे इथून सिंपली त्यावरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन तुम्हाला ते स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचं अशा प्रकारे। ते तुम्ही बघू शकाल की आपली बीट अशा इथून चेंज होते। तर इथून आपल्या फास्ट बीट चेंज होते। तर सिंपली आपण पहिलं ऑप्शन स्पीडचा आहे त्यावरती क्लिक करायचे, पुन्हा स्क्रोल करून ह्याचे पुढचे बीट कुठे चेंज होते बघायचे अशा प्रकारे। इथे चेंज होते, इथे तो जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे। तुम्हाला अशा हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। इथून हा फोटो कट केल्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा सिंपली। त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जिथे हा जो ॲड ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपण PNG दिले आहे तुम्हाला मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा फोटो आहे तेवढी न्यायची। तर इथे मी काय करतो, जे आपले फोटो राहिले बीटनानुसार इथून कट करायचे ते इथून पटकन कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते बीटनानुसार इथून कट करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो आहे ते द्यायचा आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे, ते क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचा ऑप्शन आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, जसं इथून मी इफेक्ट सांगत आहे तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला एक इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथून समजून जाईल। तर आता काय करायचं, सिंपली ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून आपण तुम्हाला इन आणि कॉम्बोमधले 2 इफेक्ट आहे, 2 ऑप्शनमधले तुम्हाला इफेक्ट आहेत ते सांगणार आहे। तर आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, ते यामध्ये तुम्हाला आहे ना एक इफेक्ट मिळून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकाल की यामध्ये तुम्हाला आहे ना 3 फ्लेट 1चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला आहे ना 3 फ्लेट 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे आहे। ह्या फोटोला आपल्याला आहे ना स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे। येथे आता आपले इनचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेक 3चा, हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, स्क्रोल करून ह्या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे आणि आता इथे आपल्या कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, ह्या फोटोला आपल्या प्लॅन्डमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, स्क्रोल करून या फोटोला आपल्या प्लॅन्डमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे, या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे
इथून सिलेक्ट करायचं, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. आता इथे आपले इनचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या अशा वेळेला पहिल्यांदा जूट यायचे. इथे पहिल्यांदा जूट आल्यानंतर इथून तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. आता तुम्हाला इथे काय करायचे, येथे तुम्ही बघू शकाल की 5 सेकंद आहे आपला हा. येथे तुम्ही टाइमलाईन बघू शकाल की हा जो आपण 5 सेकंद तिथला जो हा फोटो स्प्लिट केला आहे, डायरेक्ट ही 1 आणि ही 3 प्लेट जे आपण इफेक्ट ॲड केले या 2 फोटोंना, ते 2 फोटोंना धरून आपले एक इथून इफेक्ट ॲड करायचा आहे. तर सिम्पली आपल्या इथे आल्यानंतर पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपला 5 सेकंद तिथला फोटो आहे तिथपर्यंत आणायची. आणल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करू, इथून स्पीड आहे ते 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जूट यायचे अशा प्रकारे. आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती पुन्हा क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्पीडच्या ऑप्शनमध्ये यायचं येते. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मिरर 3 लेअरचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करू शकता आणि फिल्टर 0 करायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचा. आता जो आपण इफेक्ट ॲड केला त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरला येते तुम्हाला डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. जो डुप्लिकेट इफेक्ट झाला आहे लेअर झाली त्यावरती क्लिक करायचे आणि रिप्लेसचं ऑप्शन आहे ते 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्हाला पहिलाच इफेक्ट एक मिळून व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड आहे ते आपले इथे 40 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. इथून हे इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली 6 सेकंद आहे तिथे म्हणजे डायरेक्ट तुम्ही 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला ते त्याच्यात थोडं फोटो या जसं इथे आपण आलो आहे तशा प्रकारे. इथे आल्यानंतर तुम्हाला आता बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे हा त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळून जाईल इथे मूडचा. हा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला हिटचा एक इफेक्ट मिळून जाईल दुसरा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी लेंथ आहे आपल्याला जेवढा हा 6 सेकंद तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची. पहिल्यांदा थोड्या अशा इथून कमी करा. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला 8 आणि 10 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. सिम्पली आपल्या जो 8 सेकंद तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला आहे ते यायचे. आल्यानंतर तुम्हाला आहे ना व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना फ्लॅशिंग फ्लेम एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे 8, 9, 10 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची आणि सिम्पली हा जो इफेक्ट आहे म्हणजे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजेच 11 आणि 12 सेकंद तिथला जो हा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला आहे त्याच्या अशा आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मूडचं ऑप्शन आहे त्यावर द्यायचे. 4 नंबरला तुम्हाला लाईक एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 11 आणि 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो 13 सेकंद आहे तिथला फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला त्याच्या अशा आल्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल इलेक्ट्रिक लाईटचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 13 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इथून स्पीड आहे ते संपूर्ण यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा जो इफेक्ट इथून ॲड केला तेच इफेक्टवरती पुन्हा क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल. क्लिक करायचं डुप्लिकेटचं ऑप्शन म्हणजे जी डुप्लिकेट लेअर झाली त्याच्यावरती थोडं पुश करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथं आणून अशा वेळी ठेवायची. इथून हा इफेक्ट इथून अशा वेळी ठेवल्यानंतर इथून ॲड होऊन जाईल. अशा वेळी इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून तुम्ही बघू शकाल की त्याच्या पुढचा फोटो हा म्हणजे शेवटचा फोटो राहिला आहे तिथे यायचं आहे. इथे आल्यानंतर पुन्हा आहे ना बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला पहिलाच इफेक्ट एक मिळून जाईल इलेक्ट्रिक करंटचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो व्हिडिओ आपण क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.